शेतीची जमीन आणि त्यात एक इव्हेंट्स व्हेन्यू होता. तिथे आम्हाला विवेक सरांकडनं खूप हेल्प मिळाली होती. म्हणजे तिथलं बायो कंपोस्टसाठी, तिथल्या लँडस्केपिंगसाठी, इवन ग्रीन काय-काय प्रोजेक्ट्स आम्ही इम्प्लिमेंट करता येईल का ते बघत होतो. सो तसं मी त्यांच्याबरोबर गेली 10 वर्षापासून कनेक्टेड आहे. सो मला वाटतं सर तुम्ही आता तुमचं इंट्रोडक्शन द्या. आत्ता हो, तरी आपण आजचा सेशन मोस्ट सगळा आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या इन्फॉर्मेटिव्ह सेशन असेल आणि हो. मग देन लेट्स सी कसं पुढे आपल्याला काही करता येईल का चालेल. सोसायटीचं. थँक्यू. अ, अ, माझा मूळ व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. माझा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री सातारा रोडला जी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे माझा कारखाना आहे. आणि आम्ही सध्या फक्त सिक्युरिटी सिस्टीम म्हणजे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणा करतो. आणि बाकी हे सगळं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्टिंग आणि गच्चीवर मातीविना भाजीपाला उगवणे हे सगळं काम मी करतो. याचे प्रकल्प उभे करून देतो आणि माझ्या स्वतःच्या गच्चीवरती मी हे सगळं केलेलं आहे. एक तुम्हाला सगळ्यांना एक ह्या क्षेत्रात मी कसा आलो याचं एक माहिती देतो. मी बी झाल्यानंतर साधारण 1980 सालची गोष्ट आहे. तर त्यावेळी इस्रायलच्या चार्ज द अफेअर्स तर्फे त्यावेळी इस्रायलचे आणि आपले राजनैतिक संबंध नव्हते. तर त्यांच्यातर्फे एक हडपसरला एक इस्रायलच्या तंत्रज्ञानावरती एक सभा म्हणण्यापेक्षा एक लेक्चर अरेंज केलेलं होतं. त्यावेळी ते सगळं म्हणजे सोलर एनर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाळवंटातली शेती, मातीविना शेती ही सगळी नवीन टेक्नॉलॉजी इस्रायलने डेव्हलप केलेली होती. म्हणजे हे आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की सोलर एनर्जी कशी असते किंवा सूर्यावरती पाणी कसं तापवायचं किंवा मातीविना वाळवंटात शेती कशी करायची. तर हे सगळं तंत्रज्ञानाचा एक सेशन त्यांनी अरेंज केला होता. आणि तर त्यावेळी पूर्वी तर काय व्हिडिओ रेकॉर्डरही नव्हते, स्लाइड शो दाखवले जायचे. तर तो इस्रायलचा तो जो काय शेती तज्ञ आलेला होता तो प्रत्येक वेळी आम्हाला सांगत होता की आम्ही हे डेव्हलप केलंय, ते डेव्हलप केलंय, आम्ही तुम्हाला आमकी तंत्रज्ञान देऊ, तमकं देऊ, हे देऊ. आणि त्यांनी अक्षरशः ते फोटो दाखवून आम्हाला थक्क करून टाकलं होतं. म्हणजे रखरखीत वाळवंट, त्याच्यामध्ये हिरवीगार केळीची झाडं आणि त्याला केळी लगडलेली, वाळवंटात स्ट्रॉबेरी आलेल्या. तर त्यावेळी आमच्या वयाच्या दृष्टीने आम्हाला वाटत होतं हा आपल्याला उल्लू बनवतो, हे काय शक्य नाही, असं काहीतरी, हे काहीतरी खोटे फोटो आहेत. तर त्या सवय ज्यावेळी की शेवटी भाषण सगळं संपलं, ते सेशन संपलं, त्यावेळी आमच्यापैकी एकाने विद्यार्थ्यांनी उठून विचारलं की तुमचा इस्रायल देश हा जेमतेम पुण्या एवढा आहे आणि तुम्ही आम्हाला हे देतोय ते देतो म्हणताय की आमचा देश एवढा मोठा आहे, आमच्याकडनं तुम्हाला काय पाहिजे. तर त्यांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरामुळे माझी सगळी विचाराची दिशा बदलली आणि मी ह्या पर्यावरणाच्या क्षेत्रात आलो. त्यांनी उत्तर असं दिलं की आम्हाला खरं म्हणजे काहीच नको तुमच्याकडनं, पण तुम्हाला द्यायची इच्छाच असेल तर मुंबईचा एका दिवसाचा पाऊस द्या, आम्ही जगावरती राज्य करू. तर हे त्याचे शब्द जे होते आणि त्याच्या पुढे तो असं म्हणाला की युअर्स इज अ गिफ्टेड नेशन. हे माझे शब्द नाहीत, हे त्याचे शब्द आहेत. आणि त्यांनी पुढे असं सांगितलं की तुमच्याकडे काय नाही तुमच्या देशामध्ये, यू नेम इट अँड यू हॅव इट. आणि आमच्याकडे म्हणलं काहीच नाही. म्हणजे तर खरं तर तुम्ही जगावरती राज्य करायला पाहिजे, तर तुम्ही भिकेचा कटोरा घेऊन सगळीकडे हिंडत आहात. तर ह्या त्याच्या ही जी काय माझी त्याच्याशी थोडीशी इंटरॅक्शन झाली आणि नंतर मी त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या क्षेत्रात आलो. पर्यावरण म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा मग रेन वॉटर हार्वेस्टिंग चालू केलं. मग त्याच्यानंतर हळूहळू कंपोस्टिंग, मग माती विना शेती वगैरे असे एक एक स्टेप्स मी पुढे पुढे गेलो. हा आत्ता जो फोटो तुम्हाला दिसतोय, हे मी सर्वात मोठं जे पर्यावरणाचं प्रोजेक्ट केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंगचं प्रोजेक्ट आणि पर्यावरणाचंही, की यशदा म्हणून नरे आंबेगावला एक बिल्डिंग आहे, त्याचा हा फोटो आहे. तर ते कसं केलंय हे मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण ह्या प्रकल्पामध्ये आम्ही साधारण हे गच्ची जी मोठी दिसतेय, त्या गच्चीवरचं साधारण 3 ते 4 लाख लिटर पाणी आम्ही दरवर्षी साठवतो. आणि साधारण 7 ते 8 लाख लिटर पाणी आम्ही जमिनीमध्ये मुरवतो या प्लॉटमध्ये. इथे एक पुण्याच्या बाबतीत एक गमतीदार माहिती आहे. त्यामध्ये पुण्यामध्ये एक देशकर म्हणून एक पाण्याचे तज्ज्ञ होते आणि इतरही आणखी पुण्याचे पाण्यातले जे तज्ज्ञ आहेत,
त्यांनी हे सगळं एक स्टॅटिस्टिक्स तयार केलेलं आहे की पुण्याची एरिया किती, म्हणजे पुण्याचं क्षेत्रफळ किती, पुण्यात पडणारा पाऊस किती. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की पुण्याची एरिया ही 700 स्क्वेअर किलोमीटर आहे, म्हणजे ती साधारण 1,75,000 एकर येते. आता 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फीट. 1 क्युबिक फूट म्हणजे 28 लिटर येतं साधारण. आता पुण्याचा जो पाऊस आहे तो साधारण 25 ते 30 इंच येतो. आता आपण समजा कमी धरला, त्याच्यापेक्षाही कमी धरला की 24 इंच जर पाऊस धरला, तर 24 इंच म्हणजे थोडक्यात पुण्यावरती 24 इंच पाऊस पडला तर सर्व पुण्यावर 2 फूट उंचीचं पाणी साठेल. आता गणित असं आहे की एका एकरावरती किती पाणी मिळेल आपल्याला. तर 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट गुणिले 2 आणि गुणिले 28.31 लिटर. तर हे जवळपास आपल्याला 24,66,367 लिटर पाणी एका एकरावरती मिळतं. त्यामुळे अख्ख्या पुण्यामध्ये पावसाळ्याच्या सीझन मध्ये जर पाणी आपल्याला किती मिळू शकत असेल, तर हे एक एकरावरचं पाणी साठा गुणिले पुण्याचे टोटल एकर किती आहेत ते, तर हे इतकं पाणी म्हणजे थोडक्यात त्याची अमाऊंट येते 43,161 कोटी लिटर पाणी हे पुण्यामध्ये दरवर्षी पावसाचं साठतं हे किंबहुना पडतं. आता पुण्याची आत्ताचं जे पुण्याचा अंदाज आहे ती 44 लाख पुण्याची लोकसंख्या आहे. आता हे जे पावसाळ्याच्या सीझन मध्ये इतकं 43,161 कोटी लिटर पाणी साठतं, याला आपण 44 लाखांनी भागलं आणि त्याला पुन्हा 365 दिवसांनी भागलं, तर ते गणित येतं 268 लिटर पर डे पर पर्सन पर इयर. म्हणजे खरोखर आपण हे सगळं जर पाणी साठवू शकलो तर आपल्याला प्रत्येक माणशी वर्षभर 268 लिटर पाणी मिळू शकेल. आता तज्ज्ञांच्याच मते किंवा पुणे महानगरपालिकेच्या त्यांच्या कागदपत्रानुसार की एका माणसाला जास्तीत जास्त 120 लिटर पाणी लागतं दिवसाला. त्याच्यामध्ये प्यायचं आलं, आपल्या संडास बाथरूमचं पाणी आलं, स्वयंपाकघराचं आलं, सर्व गोष्टी आल्या याच्यामध्ये. तर त्यामुळे आता गणित असं आहे की हे जे पुण्यावरती जो पाऊस पडतो आणि जे पाणी साठतं त्याच्यापैकी फक्त 50% पाणी आपण जर फक्त साठवू शकलो तरी सुद्धा पुण्याला कुठल्याही धरणाची गरज पडणार नाही. आज पुण्यामध्ये 3 धरणातनं पाणी पुरवठा होतो. आता हेच जे कॅल्क्युलेशन आहे हे भारतामध्ये प्रॅक्टिकली सर्व शहरांना व्हॅल्यू आहे. याच्यावरनं आपल्या लक्षात असं येतं की आपल्याकडे पाण्याचा अजिबात तुटवडा नाही, म्हणजे भारतातच नाही खरं म्हणजे, तर पुण्यात तर नाहीच नाही. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे 3 प्रकारे केलं जातं. एक पहिला प्रकार म्हणजे की पावसाचं पाणी जास्तीत जास्त साठवायचा प्रयत्न करणे आणि नंतर ते वापरणे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो पावसाचं पाणी जास्तीत जास्त आपण जमिनीत मुरवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे कसं होतं की जमिनीतलं पाण्याचं वॉटर टेबल वाढतं आणि आता हे पाणी अ, जिरवायचे जे आहे ते वेगवेगळे त्याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. पाणी साठवायला आपल्याला टाक्या कराव्या लागतात. आणि तिसरी पद्धत अशी की आपल्या पाणी वाचवणे. तर पाणी वाचवणे म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण जे काय बागेला पाणी लागतं, गाड्या धुवायला पाणी लागतं किंवा जेवताना आपल्याला लागतं पाणी, तर हे सगळं आपण पाणी कशा प्रकारे वाचवू शकतो. तर हे आपली तिसरी पद्धत, म्हणजे ह्या तीन एक मुख्य पद्धती म्हणजे जेणेकरून आपण पावसाचं पाणी हे हार्वेस्ट करू शकतो, वाचवू शकतो. आता पावसाचं पाणी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा किंवा पावसात जलसंधारण म्हणतो मराठीत आपण, तर त्याचे फायदे काय आहेत. तर जर आपण सर्वांनी हे जलसंधारणाची कास धरली आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या प्लॉटमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या बंगल्यामध्ये जर इम्प्लिमेंट केलं तर त्याचा सर्वसाधारण एक काय काय परिणाम आपल्याला मिळू शकतात याच्यामध्ये की आपण आता पुण्यामध्ये परिस्थिती अशी आहे की आपण जे काय 120 लिटर पाणी दरडोई वापरतो ते सगळं प्युरिफाय केलेलं पाणी असतं. अगदी खरं सांगायचं म्हणजे की इतकं शुद्ध पाणी केलेलं असतं, फिल्टर केलेलं शुद्ध केलेलं पाणी असतं, ते आपल्याला खरं फक्त प्यायला लागतं. म्हणजे आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी वगैरे इतकं प्युरिफाय केलेलं पाण्याची गरज नसते. त्यामुळे जर रेन वॉटर हार्वेस्टिंग सगळ्यांनी केलं तर पाण्याची प्युरिफाईंगची जी काय किंमत आहे, प्युरिफाय करण्याची त्याची मशिनरी आणि त्याची जी रनिंग कॉस्ट हे खूप कमी होईल याच्यामध्ये. दुसरं असं की पुन्हा आता जे काय खूप वाढत चाललंय
तर त्यामुळे एक्झिस्टिंग ज्या ड्रेनेज सिस्टीम आहेत, मलस निस्तारण्याच्या सिस्टीम, त्या कमी पडत चालल्या आहेत. तर त्या आपोआप पुरेशा होतील, म्हणजे तुम्हाला आणखी काही वेगळं करावं लागणार नाही. वॉटर लॉगिंग म्हणजे पुण्यामध्ये आता माहिती आहे की कुठलाही भाग असा राहिलेला नाही की जिथे पाणी साचत नाही. ते पाणी साचायचं प्रमाण कमी होईल, कारण का आपोआपच पाणी जमिनीत मुरेल, तर ते वाहणार नाही कुठे. हिरवाई वाढेल हे तर काही मी सांगायची गरज नाही. रस्ते रिपेअरिंग करायची किंमत आहे ती वाचू शकते. सॉईल इरोजन कमी होतं. त्यामुळे सॉईल इरोजन कमी होतं, त्यामुळे जमिनीची धूपही कमी होते, जमीन चांगली राहते. नाले आणि नद्या ह्या ज्या काही पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहतात, त्याही थोड्याशा नक्की कमी होतील. पूर्ण होणार नाहीत, पण थोड्याशा कमी होतील. म्हणजे पाणी तुंबण्यामुळे आणि पावसामुळे जे काय ट्रॅफिक जाम होतो, तो ट्रॅफिक जामही कमी होईल. आणि त्याच्यामुळे त्याचा दुसरा परिणाम म्हणजे आपलं इंधन वाचू शकतं. तिसरी एक गोष्ट अशी की आता पुण्याला जे मोठाले धरणं जी आहेत, त्याच्यापैकी एकच आपल्याला पुरेसं होईल, की दोन तीनची गरजच नाहीये. म्हणजे हवामानावरती परिणाम असा होतो की हवामान थंड राहतं, जास्त प्लेझंट राहतं. याचा परिणाम म्हणजे की आपण इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन, आपण वीज कमी वापरतो, कार्बन इमिशन कमी होतं. म्हणजे थोडक्यात एक सकारात्मक सायकलमध्ये आपण जातो. आता सध्या आपल्याला काय चाललेलं आहे याच्यामध्ये, की आपण ठिकठिकाणी म्हणजे दिसली जमीनची एक कॉन्क्रीट करायची पद्धत पुण्यात रूढ झालेली आहे, की सर्व सोसायट्यामध्ये, बंगल्यामध्ये पेवर टाकून कॉन्क्रिटिंग केलं जातं. त्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही. त्यामुळे हिरवाई कमी होत चालली आहे. बोरवेलचं पाणी आटत चाललंय. त्यामुळे तापमान वाढतं. तापमान वाढलं की ते आपण काउंटर कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपण एसी लावतो. एसी लावतो त्यामुळे इलेक्ट्रिसिटी वापरली जास्त जाते, कार्बन इमिशन जास्त होतं. म्हणजे थोडक्यात आपण एक नकारात्मक सायकलमध्ये सध्या सगळं पुण्यामध्ये चालू आहे. बऱ्यापैकी नकारात्मक दिशेने आपण चाललेलो होतो. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रचंड फायदे आहेत. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की 1980 सालची गोष्ट सांगितली, की त्या इस्रायलच्या तंत्रज्ञानाशी माझी जी गाठ पडली, तर त्याच्यानंतर मी हे 1982 साली केलेला पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प आहे. तर हा आमचं शनिवार पेठेमध्ये पत्र्याचं घर होतं. त्या पत्र्याच्या घरावरच्या पन्हाळीला मी पाईप लावलेले होते, आणि हे पाईप लावून, हे इथे तुम्हाला दिसतोय हा पाईप, की इथे त्या असं आमच्या टॉयलेटच्या टाकीमध्ये पाणी सोडलं होतं. आणि इकडचा हा जो पाईप आहे छोट्या पत्र्याचा, हा इथनं पाईप आणून हा स्वयंपाकघराला जे आम्ही पाणी वापरायचो त्या टाकीमध्ये पाणी सोडलं होतं. हे माझा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पहिला प्रकल्प 1982 सालचा. त्याच्यानंतर 84 साली एक सिंहगडला फार्म हाऊस मध्ये एक हा प्रकल्प केला. तिथे एक टाकी होती, तर त्यांच्याकडे ते पाणी वाया जात होतं, तर तिथे मी त्या पत्र्यावरनं एक पन्हाळ लावली आणि या टाकीमध्ये पाणी सोडून दिलं. त्याचा खूप चांगला उपयोग झाला. त्यावेळी तिथे पाणी सिंहगडला पाणी कमी होतं तिथे, त्यामुळे त्यांना झाडं त्याच्यावरती चांगली जगवता आली. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची सर्वात उत्तम पद्धत काय, तर ती ह्या चित्रात दाखवलेली आहे. आता याच्यात असं आहे की ही आपली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या गच्चीवरनं हे आपण पाईपलाईन खाली आणलेली आहे. तर पहिलं काय केलं जातं, तर इथे एक चेंबर केला जातो जमिनीच्या खाली. आपलं गटार जर असतं, गटारासारखा एक चेंबर केला जातो. पन्हाळीतलं सगळं पाणी या पहिल्या चेंबरमध्ये येऊन साठतं. त्या चेंबरमधनं जमिनीखालीच एक आपण फिल्टर तयार करतो. त्या फिल्टरमधनं पाणी फिल्टर होतं, गाळलं जातं. आणि ही आपली पाणी साठवायची टाकी आहे पावसाची. हे सगळ्या तिन्ही गोष्टी जमिनीच्या खाली असतात. तर ह्या जमिनीच्या खाली ही जी टाकी आहे, ह्याच्यात हे फिल्टर केलेलं पाणी साठवलं जातं. आणि ही पाणी समजा टाकी भरली जास्त पाऊस पडला तर त्याचं आउटलेट जे आहे, ते आउटलेट आपण मग बागेमध्ये सोडून देतो. तर हे इकडे बागेमध्ये आपण याचं आउटलेट जे आहे ते बागेमध्ये सोडून देऊन, बागेमध्ये इथे सोडून दिलेलं आहे. त्यामुळे एक जे काय ओव्हरफ्लो होतं ते पाणी सगळं बागेमध्ये मुरतं. आता ही पद्धत, ती जी मी यशोदा बिल्डिंगचा फोटो दाखवला, तिथे आम्ही केलेली आहे. आता हा दिसतोय, हा जमिनीखालचा अंडरग्राऊंड फिल्टर केलेला आहे. तर हा साधा प्लॅस्टिकचे चेंडू वापरून केलेला आहे. तुम्हाला हा इकडे मागे ही जी पिवळी पट्टी दिसते, इकडे जो मागचा पहिला चेंबर आहे जिथे पहिल्यांदा पाणी येतं, त्या चेंबर मधनं पाणी ह्या भागामध्ये येतं. इथे फिल्टर, हा फिल्टरचा फोटो आहे.
फिल्टरच्या मध्ये पाणी आलं की वाढत 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 जातं पाणी, आणि त्याची पातळी वाढली की इथनं ते चेंडूच्या माध्यमातून ते फिल्टर होऊन बाहेर येतं. आणि इथनं ह्या इथे आउटलेट, इथे जे आउटलेट आहे ते फोटोत दिसत नाहीये, तिथनं ते त्या पावसाच्या पाणी साठवायच्या टाकीमध्ये जातं. तर अशा प्रकारे ते फिल्टर करून पाणी आम्ही तिथे साठवतो. आता ते मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारण एका सीझनला आम्हाला 3 लाख लिटर पाणी साठवता येतं. पहिल्यांदा 1 लाख लिटर पाणी साठवलं की आम्ही लगेच ते वापरून टाकतो. दुसऱ्यांदा वापरून टाकतो, तिसऱ्यांदा वापरून टाकतो. आणि चौथं जे पाणी असतं ते आम्ही एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोग होईल म्हणून आम्ही साठवून ठेवतो नंतर. आता ह्या बिल्डिंगच्या, हे झालं गच्चीवरच्या पाण्याचं. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला, सोसायटीमध्ये म्हणा किंवा बंगल्यामध्ये म्हणा, आपल्या प्लॉटच्या बाजूला जे पाणी पडलेलं असतं तर त्याचंही नियोजन करणं गरजेचं असतं. हे गच्चीवरच्या पाण्याचं केलं, पण आपल्या बिल्डिंगच्या भोवतालची जी एरिया असते ते पाणी वाहून जाऊ नये आणि ते कसं मुरवायचं, तर त्याचा हा एक फोटो आहे इथे. तर हे दोन्ही बाजूनी ही जी गाडी दिसतेय, तिथनं ते पाणी वरनं वाहत येतं सगळं बिल्डिंगच्या भोवतालचं. तर इथे आम्ही काय केलं, एक सोपी पद्धत फिल्टरिंगची अशी केली आहे. एक बांबूचं एक कंपाऊंड केलं इथे. आपला ऑर्नामेंटल बांबू जो असतो, त्या ऑर्नामेंटल बांबूचं एक कंपाऊंड केलंय. आणि त्यामुळे जी काय घाण कदाचित वाहत येते रस्त्यावरची वगैरे, ती इथे सगळी अडकून बसते आणि फिल्टर केलेलं पाणी पलीकडे जमिनीच्या भागात जातं. हा आता त्या बांबूचं जे फेन्सिंग दाखवलं त्याच्या पलीकडचा हा जमिनीचा भाग आहे सगळा. तर इथे सगळं ते पाणी मुरतं. आणि इथे पेव्हिंग आम्ही मुद्दामून केलेलं नाहीये. इथे आम्ही दुर्वा लावलेल्या आहेत. आता इथे फक्त दुर्वा फक्त काही थोड्या भागात दिसत आहेत. त्या दुर्वा अजून वाढल्या नव्हत्या त्यावेळी फोटो काढला होता तेव्हा. तर इथे दुर्वा लावल्यामुळे हिरवगार सगळं होतं. आता जिथे अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीखाली फिल्टर करणं शक्य नसतं, तर तिथे हे असे फिल्टर बाजारामध्ये विकत मिळतात. ह्याला रेन वॉटर फिल्टर म्हणतात. हे वापरायला एकदम सोपे असतात. या इकडच्या बाजूने ही जी इथे इथे ही बाजू दिसते, इथनं पावसाचं पाणी आत येतं. ते फिल्टर होऊन असं वर येतं. वर येऊन फिल्टर होऊन मग इथनं ते आपण आपल्या साठवायच्या टाकीमध्ये नेऊ शकतो. आणि हा जो व्हॉल्व आहे, काही दिवसांनी कसं होतं की ह्या फिल्टरमध्ये घाण साचते. तर ती घाणीचा निचरा करण्यासाठी हा इथे व्हॉल्व दिलेला आहे. तो व्हॉल्व उघडला की ज्याच्यात सगळी जी घाण साठलेली असते ती बाहेर पडते. आता हे घरी घरी सुद्धा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे पाण्यासाठी ते फिल्टर तयार करू शकतो. ते एक साधं छोटा ड्रम घेतला तर त्या ड्रम मध्ये आपण शाळेमध्ये लहानपणी जे शिकलेलो आहोत की पहिले मोठे दगड, मग छोटे दगड, मग वाळू वगैरे असं करून त्यातनं पाणी गेलं की ते पाणी फिल्टर होतं, की तोच प्रकार आपण एका छोट्या प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये करू शकतो, कुंडीमध्ये करू शकतो. आणि इथे आम्ही एक 500 लिटरच्या टाकीमध्ये असे फिल्टर तयार केलेले आहेत. तिथे मगाशी जो तयार फिल्टर जो दाखवला त्याची ताकद कमी असते. तो एक 1000 स्क्वेअर फुटाच्या गच्चीतच फक्त पाणी फिल्टर करू शकतो. तर जिथे गच्च्या मोठ्या असतात तिथे आम्ही अशा 500 लिटरच्या टाकीमध्ये हे असे दगड वगैरे भरून, हे सगळे इथे दगड भरून सगळे फिल्टर तयार केलेले आहेत. हा आपल्याला घरी फिल्टर तयार करणं अगदी सोपं असतं. हे एका रेन वॉटर फिल्टरिंग केलेलं आहे. हे गच्चीवरनं हा जो पाईप दिसतोय, हा जो आहे हा पाईप गच्चीवरनं पाण्याचा आलेला आहे इथे. आता इथे हा आम्ही घरी फिल्टर तयार केलेला आहे. ही जी आडवी इथे पट्टी दिसते, याच्यामध्ये इथे पहिली खडी, त्यानंतर त्याच्यापेक्षा बारीक वाळू आणि त्याच्यापेक्षा बारीक वाळू अशी भरलेली आहे इथे. आता हे पाणी पावसाचं जे येते इथनं इथे येतं, त्या फिल्टरमधनं असं बाहेर येतं. फिल्टरमधनं ते फिल्टरहून वर येतं आणि मग ह्या पाईपद्वारे, या पाईपद्वारे इथनं येऊन ही इथे आमची खाली पावसाचं पाणी साठवायची टाकी आहे, तिथे साठवलं जातं. आता इथे हा जो कॉक दिसतो इथे, हा त्याचा, त्याला एक आउटलेट म्हणजे बाहेर पडायचं दिलेलं आहे. म्हणजे ह्या फिल्टरमध्ये समजा जी काही घाण साचते, हा व्हॉल्व आम्ही उघडला की हे सगळी घाण जी आहे ती इकडनं बाहेर पडते. आणि इथे एक सॉकेट दिलेलं आहे की समजा निम्मी घाण नाही बाहेर पडली तर ती इकडनंही बाहेर पडते. तर अशा प्रकारे तुम्ही बंगल्यामध्ये किंवा सोसायट्यामध्ये सुद्धा असे फिल्टर लावून पाणी साठवू शकता.
आता पाणी साठवायच्या बाबतीत नेहमी अडचणी अशा येतात की पाणी साठवण्यासाठी टाक्या उपलब्ध नसतात. म्हणजे त्याचं नियोजन केलेलं नसतं. तर त्यामुळे बरेच वेळा असं होतं की पाणी साठवणं आपल्याला शक्य नसतं. म्हणजे बांधकाम करतानाच जर समजा ही सोय केली गेली तर ती खूप सोपी असते. पण बऱ्याच ठिकाणी हे असं केलं जात नाही. काही ठिकाणी आम्ही असं केलेलं आहे की हल्ली ज्या नवीन सोसायट्या होतात तिथे आपत्कालीन परिस्थितीसाठी फायर टँक असतो पाण्यासाठी केलेला, की फायर ब्रिगेडचे आले तर त्यांना पाणी मिळायला पाहिजे म्हणून तो एक टँक केला जातो. तर त्या टँकचा आपल्याला वापर करता येतो. म्हणजे समजा तुमच्या सोसायटीमध्ये असं काही टँक उपलब्ध असेल तर त्याचा वापर आपण पाणी साठवण्यासाठी करू शकतो. मगाशी जो तयार बाजारात फिल्टर मिळतो तो वापरून केलेली ही टाकीसाठी सिस्टीम केलेली आहे एका बंगल्या ट्विन बंगलोमध्ये. तर या ह्याच्यातलं फिल्टरनी पाणी होऊन ते या टाकीत साठवलं जातं पावसाचं. दुसरा एक प्रकार म्हणजे जर तुमच्याकडे ओपन प्लॉट असेल मोठा एखादा, काही छोट्या सोसायटीतनं असतो मोठा. भोगावला एके ठिकाणी एक मोठा ओपन प्लॉट होता. तर तिथे आम्ही डोंगर उतारावरनं येणारं पाणी एक शेततळं केलेलं आहे. तर हे साधारण 80,000 लिटरचं शेततळं आहे. तर या शेततळ्यामध्ये पुढचे साधारण 4 ते 5 महिने पाणी आपल्याला उपयोगी पडतं पावसाळ्यानंतर. आणि याचा सर्वात मोठा फायदा असा की ह्या ह्याच्यातनं जवळपास 80% पाणी हे जमिनीतही मुरतं. त्यामुळे पाणीचा नंतर त्या शेतातही खूप फायदा होतो. म्हणजे अशी शेततळी आपल्याला करता येतात. आता जशी आपल्याकडे जागेची उपलब्धता असेल त्याप्रमाणे आपल्याला शेततळ्याचा आकार लहान मोठा करता येतो. आता हे सोसायट्यामध्ये किंवा बंगल्यामध्ये आता आपल्याकडे स्टोरेज टँक समजा नाही, पाणी साठवायला तर जागा नाही काही. मग आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करू शकतो? तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची सोपी पद्धत म्हणजे हे गच्चीवरनं येणारं जे पाणी आहे आणि ही जी एरिया दिसते ही आपली बिल्डिंगच्या भोवतालची जागा. तर असं केलं जातं की हा जो उतार आहे बिल्डिंग पासनं ते भिंतीच्या कडेचा, हा उतार भिंतीच्या दिशेने कट केला जातो आणि भिंतीला लागून साधारण 1 फूट रुंदीचा, शक्य असेल तर 1 फूट, नाहीतर अगदीच जागा कमी असेल तर 6 इंच, तर असा एक वाफा केला जातो. आणि या वाफ्यामधली मातीची पातळी जी आहे ही मातीची पातळी ही बाकीच्या ह्या पातळीपेक्षा थोडीशी खाली असते. त्यामुळे काय होतं, आणि त्याला आपण रिटेनिंग वॉल देत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे कसं केलं जातं की आपण वाफा करताना ती रिटेनिंग वॉल अशी वर करतो. तर ही वर करण्या पद्धती जलसंधारणाच्या दृष्टीने चुकीची आहे. त्यामुळे आपण ती काय करतो, त्याला खाली एक विटीची वॉल करतो. त्यामुळे होतं कसं की बिल्डिंगच्या वरनं पावसाचं येणारं सगळं जे पाणी आहे ते वाहत येऊन या मातीच्या वाफ्यात जातं आणि इथे जवळपास 80% पाणी मुरतं. त्यामुळे ही सर्वात सोपी पद्धत एकदम करायची, की जर काही आधी कुठे पर्याय म्हणजे जलसंधारणाचं काम काहीच केलेलं नसेल तर ही एक सर्वात सोपी पद्धत असते. आता याच्यासाठी काय केलं जातं की वाफे आपण नेहमी काय करतो की बिल्डिंगच्या भोवती जे वाफे करतो त्याला आपण विनाकारण त्याचे एक रिटेनिंग वॉल करतो, एक भिंत बांधतो छोटी. तर ती भिंत बांधायची नसते. हा वाफा कसा पाहिजे त्याचा हा फोटो आहे. म्हणजे आता ही बिल्डिंगच्या आणि कंपाऊंडच्या मधली जागा आहे, तिथे फरशी टाकलेली आहे. त्याचा उतार ह्या वाफ्याच्या दिशेने आहे. त्यामुळे काय होतं की या वाफ्याच्या दिशेने जो उतार आहे तो वाफ्याच्या दिशेने उतारल्यामुळे जे पाणी इथनं येतं ते सगळं या वाफ्यामध्ये येतं आणि मुरतं इथे. त्यामुळे वाफा हा नेहमी भिंतीच्या एक तर कडेला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याच्यामधली मातीची पातळी ही बाकीच्या लेवलपेक्षाही, पातळीपेक्षाही जवळपास 2 ते 4 इंच खाली पाहिजे. आता काही लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला तो भिंत पाहिजे किंवा तो वाफ चांगला दिसत नाही. म्हणजे थोडंसं आपण एस्थेटिक किंवा डिसेन्सी हा जो कन्सेप्ट येतो, तर तिथे मग काय केलं करतो आपण की सर्वसाधारण एक मोठी भिंत बांधायची ऐवजी मोठी भिंत जर बांधली तर अजिबात बाहेरचं पाणी वाफ्यामध्ये जातच नाही. मग इथे आम्ही काय केलेलं आहे की इथे तुम्ही बघाल तर या फरशा ज्या उभ्या लावलेल्या आहेत त्या सगळ्या, या फरशामध्ये मध्ये मध्ये 1-1, 2-2 इंच अशी जागा सोडलेली आहे. त्यामुळे होतं कसं की इथनं हे जे पाणी असं पावसाचं सगळं जे येतं ते या दोन फरशांच्या फटींमधनं या वाफ्यात जातं आणि पाणी मुरलं जातं. तर थोडंसं आपल्याला
चांगलं दिसावं वगैरे असं काही वाटत असेल तर मग अशा प्रकारे आपण फरशा लावू शकतो. हल्ली एक सर्वसाधारण संपूर्ण पेव्हर टाकायची जी पद्धत निघालेली आहे बंगल्याच्या भोवती म्हणा किंवा सोसायट्यांमध्ये, तर तिथे असे याला पाथवॉक्स म्हणतात. तर हे असे शहाबाद फरशी टाकून किंवा पेव्हर टाकूनही आपल्याला असे चालण्यासाठीचे रस्ते तयार करता येतात. याचा फायदा असा असतो की ह्याच्यात आपण कुठेही कॉन्क्रीट वापरत नाही. याच्यात कॉन्क्रीट कुठेही वापरलेलं नाही. इथे नुसते आपण फरशा ठेवलेल्या आहेत आणि बाकीची जमिनीचा भाग असल्यामुळे हे सगळं पाणी इथे मुरतं. हा असाच एक आणखी एक प्रकारचा पाठवाव केलेला आहे की ज्याच्यामध्ये जमिनीची जागा जास्तीत जास्त सोडलेली आहे. आणखी एक बऱ्याचशा सोसायट्यामध्ये किंवा अख्खं पुणेभर झाडाची आळी काही वेळा चुकीची केली जातात. तर हा झाडाचं भोवतीचं योग्य आळं कसं, त्याचा हा फोटो आहे. की इथे कसं केलंय की तुम्ही बघत असाल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की भोवतालची सगळी ही जी जमीन आहे किंवा एरिया आहे त्याच्यातली त्याच्या पातळीपेक्षा ह्या वाफ्यातली जमिनीची पातळी ही जवळपास 6 इंच खाली केलेली आहे नारळाचं झाड असल्यामुळे. त्यामुळे या सर्व बाजूनी जे पाणी येतं पावसाचं ते वाहून न जाता ह्या झाडाभोवती साठतं आणि पर्यायाने नंतर ते जमिनीमध्ये मुरतं. झाडाभोवतीचा आळं कसं तयार करायचं याचा एक स्केच इथे काढलेला आहे. याच्यामध्ये इथे तुमच्या लक्षात येईल की झाडाच्या आळ्याची जी मातीची पातळी आहे ही बाकीच्या पेक्षा आपण 6 इंच खाली करतो. आता काही ठिकाणी काही सोसायट्यांमध्ये कोथरूडला आम्ही एके ठिकाणी जे काम केलेलं आहे तिथे त्या डोंगर उतारावरती काय झालं होतं की डोंगर उतारावरती असा त्या बंगल्याच्या मागच्या बाजूने असा खूप उतार होता. मग तिथे काय केलं जातं तर एक साधारण एक 2 फूट उंच खोलीचे आणि 2 फूट रुंद असे समतल चर म्हणजे असं लांब चर खणले जातात वेगवेगळ्या लेवलला आणि त्या चराच्या अलीकडे आपण झाडं लावतो. त्यामुळे होतं कसं की पाणी जे वाहत येतं त्याला अडथळा निर्माण होतो. तो इथे पहिला पाणी मुरतं त्यातनं ते ओव्हरफ्लो झालं की पाणी येऊन दुसरीकडे जातं, तिसरीकडे जातं आणि मग शेवटी ते खाली जातं. म्हणजे याच्यात इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये की पाणी जर स्प्रिंट मारत असेल तर त्याला पळायला सांगा. ते जर पळत असेल तर त्याला जॉगिंग करायला सांगा. जॉगिंग करत असेल तर त्याला फास्ट भरभर चालायला सांगा. भरभर चालत असेल तर त्याला स्लो चालायला सांगा. ते थोडक्यात पाण्याचा वेग आपण कमी कमी करत जातो आणि त्यामुळे पाणी जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरतं. हे शेतातला एक फोटो आहे हा तुमच्या याच्या दृष्टीने की शेताच्या कडेने असे चर खणले जातात म्हणजे आपोआपच ते उताराच्या दिशेने जे पाणी येतं ते या चरामध्ये मोरलं जातं. आता ज्यांना पेव्हर ब्लॉक लावायचेच आहेत बंगल्यांमध्ये बरेचशा लोकांना पेव्हर लावायचे असतात तर त्याला एक चांगला पर्याय आता असा उपलब्ध आहे. याला परफोरेटेड पेवर्स म्हणतात. याला हे अशा टाईपचे पेवर सध्या उपलब्ध आहेत. हे असे जे पेवर्स आहेत दुसरा एक पेवर दाखवतो तुम्हाला. हा जो पेवर आहे हा कम्प्लीट ह्याला पोरस पेवर आहे म्हणजे याच्यावरती जर पाणी ओतलं तर ते पूर्ण पाणी त्याच्यातनं खाली जमिनीमध्ये जातं. त्यामुळे आत्ता बाजारामध्ये जे पेवर मिळतात ते जरा स्वस्त आहेत. ह्या पेवरची किंमत थोडीशी जास्त आहे पण ह्याचा फायदा खूप आहे. आता तो कसा ते तुम्हाला मी काही जे मी जलसंधारणाची किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामं केली आहेत ते फोटो दाखवतो तुम्हाला. हे आता जे पेवर मगाशी दाखवले ते पेवर वापरून एका कंपनीमध्ये हे पूर्ण पार्किंग जी जागा आहे पार्किंगची गाड्यांच्या पार्किंगची तिथे असे सगळे पेवर लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गवत लावलेलं आहे. साधं गवत आहे काय म्हणजे लॉन नाही काही नाही. साध्या दुर्वा आणि जे काय आपल्या इथे भारतात गवत उगवतं देशी गवत ते सगळं गवत लावलेलं आहे. तर ह्याचा इतका चांगला हे होतो की एक तर हवा थंड राहते आणि दिसायलाही नजरेलाही प्लेझंट दिसतं ते आणि उन्हाची रिफ्लेक्शन कमी आल्यामुळे भगभगीती होत नाही म्हणजे जमीन तापतेही कमी. तर ह्या पेवर वापरून अशा प्रकारे हे पार्किंगची एरिया केलेली आहे. तसेच एका फार्म हाऊस मध्येही हे पेवर वापरून चालायचे हे केले म्हणजे शहाबाद फरशा टाकायच्या ऐवजी ते गवती लावलं म्हणजे मोकळे म्हणजे पेवर लावले की जे भोकं भोकं असलेले पेवर लावले आणि तिथे त्यामुळे हा लॉन लावलेला आहे. आता हा तुम्हाला जो चौकोनी पोरस पेवर दाखवला म्हणजे पूर्ण त्याच्यातनं पाणी मुरतं.
तर बाणेरला एका सोसायटीमध्ये काय झालं की त्यांच्याकडे जवळपास ही जे तुम्हाला वाफा दिसतोय हा हा जवळपास काहीतरी 250 का 300 स्क्वेअर फूट 300 फूट लांब वाफा आहे. तर सोसायटीला काय केलं, तो वाफा काढायचा नव्हता की पाणी मुरवण्यासाठी. मग त्याला उपाय काय केला की हा जो वाफा आहे दिसतोय तुम्हाला, या वाफ्याच्या कडेनी म्हणजे ह्या टोकापासून ते दरवाजापर्यंत इथे हे दरवाजापर्यंत पूर्ण त्यांचे हे जे पाणी न मुरणारे पेवर होते ते एक दोन पेवर आपण काढले इथे. आणि त्या दोन पेवरच्या जागी पूर्णपणे पोरस पेवर इथे टाकलेलं आहे आपण. त्यामुळे पावसाचं पाणी सगळं इथनं ह्या दिशेने इथे येतं, या भिंतीला टेकतं इथे. आणि ह्या सगळ्या पेवर मधनं ते जमिनीमध्ये मुरतं आणि मग जास्तीचं पाणी येते वाहून जातं. पण याच्यात काय आमचा आता अनुभव असा आहे की जवळपास 70% पाणी ह्या पेवरमधनं जमिनीमध्ये मुरतं. त्यामुळे जिथे काही ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत, जिथे काही सोयी आधी केलेल्या नाहीयेत, तिथे हे सगळे प्रकारांनी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. हे शहाबाद फरशी वापरून केलंय. म्हणजे शहाबाद फरशीचं अगदी उत्तम हे केलेलं आहे याच्यामध्ये. त्या जवळपास ही 100 स्क्वेअर फूट एरिया आहे, जागा आहे, जागा आहे एवढी. त्या जागेमध्ये फक्त शहाबाद फरशा नुसत्या टाकलेल्या आहेत आणि इथे मध्ये सगळीकडे हे गवत लावलेलं आहे. त्यामुळे या भागातलं सगळं इकडनं वाहून येणारं जे पाणी आहे ते इकडनं वाहून येणारं पाणी सगळं या भागामध्ये मुरतं. जास्तीचं जे पाणी येतं ते इथे एक मोठा एक चौकोन ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये गवत लावलेलं आहे. इथे पाणी मुरतं आणि मग अगदी जे थोडं शिल्लक राहतं ते मात्र इथनं येऊन बाहेर रस्त्यावरती जातं. सदाशिव पेठेमध्ये एका सोसायटीत असं केलंय की सदाशिव पेठेत त्यांच्याकडे एक मध्ये चौकोन होता. ज्या चौकोनामध्ये बोरवेल घेतलेली होती आणि त्या बोर भोवती म्हणजे ही सगळी जी आता तुम्हाला मोकळी जागा दिसते, तिथे सगळीकडे कॉन्क्रिटिंग केलेलं होतं. तर मग तिथे आम्ही असं केलं की एवढं हे जे 10 फूट बाय 10 फूट साधारण ही जागा आहे, हे कॉन्क्रिटिंग आम्ही सगळं काढून घेतलं. कॉन्क्रीट सगळं हे केलं. तिथे पुन्हा होती तशी मातीची भर टाकली. आणि हा जो तुम्हाला इथे आता पाईप दिसतोय, हा गच्चीवरनं आलेला पाईप आहे. हा गच्चीवरनं पाईप इथे आलाय, इथनं खाली आलाय. आणि इथे तो पाईप आम्ही सगळ्या जमिनीत सोडून दिलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भागामध्ये गच्चीवरचं पाणी मुरतं. याचा फायदा असा झाला की त्यांच्या बोरचंही पाणी खूप वाढलं आणि त्यांच्या दोन शेजारचे जे प्लॉट आहेत तिथेही पाणी भरपूर मिळालं त्यांना. फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या एका सोसायटीमध्ये एक बोर घेतलेलं होतं आणि नशिबाने मोकळी जागा होती. तर ती सगळी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्या भोवती हा सोकपीट केलेला, सोकपीट म्हणतात. म्हणजे हे सगळं जे पावसाचं पाणी वरनं वाहत येतं हे सगळं इथे येतं. इथे मुद्दामून आम्ही हे चालायचे रस्ते जे आहेत ते थोडेसे उंच करून घेतले. हे उंच केल्यामुळे काय होतं की ह्या एवढ्या भागामध्ये चांगल्यापैकी पाणी साठतं आणि ते ह्या चोकपीट मधनं मुरतं आणि बोरकडे जातं. आता चोकपीट कसा केला जातो त्याची पद्धत आहे की बोरच्या भोवती खणलं जातं, जशी जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे आपण खणतो ते. त्याच्यानंतर तिथे पहिले दगड टाकतो मोठाले. त्याच्यानंतर बारीक विटाचे तुकडे टाकतो आणि वाळू टाकतो नंतर. म्हणजे थोडक्यात ते एक आपण फिल्टर तयार करतो, नैसर्गिक फिल्टर. आता हा सर्वात शेवटी आपण असं करतो की सोकपीट वरती जिथे वहिवाटीचा रस्ता आहे तिथे आम्ही मग काय केलंय की बारीक वाळू टाकायची ऐवजी चांगल्या विटा आणून त्याचे रचलेले आहेत त्यामुळे ह्याच्यावरनं आरामात चालता येतं तुम्हाला या सोकपीटवरनं. हा नगरला स्नेहालय म्हणून संस्था आहे. त्या संस्थेच्या ग्राउंडवरती हा सोकपीट केलेला आहे. आता एखाद्या सोसायटीच्या मागे समजा छोटा नाला वगैरे असेल तर नाल्यावरती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे स्वस्तामध्ये एकदम त्याला म्हणतात लूज बोल्डर बंड असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण तो नाल्यातले जे दगडगोटे पडलेले असतात, म्हणजे कुठलंही कॉन्क्रीटचं बांधकाम आपण जिथे करत नाही, नुसते नाल्यामध्ये जे दगडगोटे पडलेले असतात ते आपण रचून ठेवतो आणि जास्त उंच सुद्धा नाही, म्हणजे 3 ते 5 फूटच. म्हणजे आम्ही तर खरं 3 लिहिलंय पण 2 फूट उंचीचेच बांध केलेले आहेत. तो बांध कसा दिसतो त्याचा एक फोटो दाखवतो तुम्हाला. हा तो बांध आहे नाल्याचा. हे आम्ही कुठनंही बाहेरनं काही आणलेलं नाहीये. त्या नाल्यामध्ये जे वाहून आले जे दगड होते त्या दगडाचा 2 फूट उंचीचा बांध तयार केलेला आहे. आणि हा बांध आपण जे करतो
ते साधारण ऑक्टोबरमध्ये करतो, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, ज्यावेळी पावसाचा वेग, पाऊस म्हणजे उतरत आलेला संपलेला असतो, पण नाल्यांना पाणी असतं पण पाण्याला जोर नसतो. त्यामुळे असं होतं की इथे पाणी साठतं सगळं, आणि मागे त्याचा मागे पार साठत जातं, त्यामुळे ते नाल्याच्या आजूबाजूला पाणी मुरतं, आणि वॉटर टेबलमध्ये म्हणजे पाण्याच्या पातळीमध्ये खूप चांगला फरक पडतो. आता ही एकदम नाल्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे, कॉन्क्रीटच्या बांधांचं कसं होतं नाल्यावरती, की नाल्याच्या प्रवाहाला इतका प्रचंड वेग असतो की तुम्ही किती चांगलं केलं तरी ते बंधारे वाहून जातात. त्यामुळे हा बंधारा आपल्याला एक 1,500-2,000 मध्ये बंधारा आपल्याला बांधता येतो. त्यामुळे थोडासा तो वाहून गेला दरवर्षी तरी फारसा फरक पडत नाही. आणि दगड नवीन नवीन येत असतातच आपले, की वर्ण उरलेले दगड पुन्हा नवीन दगड येतच असतात, म्हणजे ते दगड वापरून आपण हा बंधारा करू शकतो. आधी जी सिमेंटची पोती असतात, त्या सिमेंटच्या पोतीमध्ये आपण माती किंवा वाळू भरून सुद्धा असे बंधारे करू शकतो छोटे. आणखी एक घरी आपल्याला करता येण्यासारखा उपाय म्हणजे की, तुमच्या सगळ्यांचे बंगले असल्यामुळे बागकाम तर तुम्ही करत असालच, तर बाजारामध्ये ज्या कुंड्या मिळतात त्या या चुकीच्या पद्धतीच्या मिळतात. चुकीच्या म्हणजे त्याला अशी सगळ्याला खाली भोका असतात. तर ह्याच्यात अडचण अशी असते की ह्याच्यामध्ये पाणी खूप वाया जातं, खतं वाया जातात, माती वाया जाते. तर कुंड्या घेताना काय करायचं की तळाला भोकं नसलेल्या कुंड्या घ्यायच्या, आणि त्याला दाभण किंवा मोठा एखादा खिळा असेल तो गरम करून अशी बाजूला भोकं पाडायची, खालनं 1 इंचावरती 4 भोकं पाडायची. त्यामुळे होतं कसं की पाणी जास्त वाया जात नाही, खतं वाया जात नाहीत, आणि ख- कुंडीत नेहमी खालनं तळापासून 1 इंच पाणी राहतं. त्यामुळे त्या सेल्फ वॉटरिंग सारख्या कुंड्या होतात. तर याचा खूप फायदा होतो, म्हणजे त्यामुळे आपली गच्ची चांगली राहते. नाहीतर गच्चीवर आपण गेलो तर सगळे मातीने सगळे त्याला डाग पडलेले असतात. तर अशा कुंड्या जर आपण वापरल्या तर पाण्याची बचतही होते, खताची बचत होते, मातीची बचत होते, आणि गच्ची चांगली राहते. आणखी एके ठिकाणी आम्ही असा प्रकार केलेला आहे की, सगळ्या ठिकाणी हे शक्य असतं असं नाही, पण बंगल्यामध्ये हे नक्की शक्य असतं. आपल्या मराठीमध्ये आपण विसळण्याचं पाणी म्हणायची पद्धत आहे. म्हणजे एक घरोघरी आपल्या जुन्या पद्धती ज्या आहेत की आपण आपलं ताट वाटी आणि भांडं, ताट नाही आता पण निदान भांडं वाटी कप हे तरी आपले आपण विसळून टाकतो, आणि त्याला आपण साबण वापरतो. तर इथे काय केलंय आम्ही की, एका खिडकीमध्ये असं ते फनेल लावलंय आणि एक पाईप टाकलेला आहे, आणि तो पाईप त्या भिंतीच्या कडेच्या वाफ्यात सोडलेला आहे. आणि इथे काय केलं जातं की साधारण एक 4 माणसांचं दिवसभराचं 25 ते 30 लिटर विसळण्याचं पाणी असतं, म्हणजे की जे पाणी आपण भांडी विसळायला वापरतो ज्याच्यामध्ये डिटर्जंट नसतात, ते पाणी आम्ही एका पातेल्यात साठवतो, आणि ते पातेल्या या फनेलमध्ये ओतून देतो. त्यामुळे साधारण एक 25 ते 30 लिटर पाणी आम्ही दररोज त्या झाडाला घातलं जातं. तर हे एक सोपी पद्धत आहे, करता येण्यासारखी आहे. हे ते पाईप गेलेले आहेत, त्याचा जवळनं फोटो काढलेला आहे. हे पाईप असे बर्नआउट त्या बेसिन मधनं वरच्या आलेत, आणि स्वयंपाकघरातनं, आणि इथनं हा पाईप एक आतल्या वाफ्याला गेलाय, आणि एक पाईप जो आहे तो इथनं रस्त्यावरच्या बाहेरच्या वाफ्याला गेला. तर अशा प्रकारे इथे आपण पाणी वापरतो, वाचवू शकतो. ड्रीप इरिगेशन करता येतं. ड्रीप इरिगेशन हा एक चांगला प्रकार आहे. ड्रीप इरिगेशन तुम्ही करू शकता. तर ड्रीप इरिगेशननी तुम्हाला पाणी वाचवता येतं. हे ड्रीप इरिगेशनचाच फोटो आहे हा. आपल्याकडे बरेच वेळा एअर कंडिशनरचे एक्झॉस्ट असतात, तर त्याच्यातनं सारखं पाणी गळत असतं. तर तिथे आणखी एक सोपा उपाय करता येतो, आपल्याला एक कुंडी ठेवता येते खाली, तर ते पाणी आपल्याला वापरता येतं. आता एक तुम्हाला सध्या पुण्यामध्ये कशा चुकीच्या प्रकारे थोडीशी कामं केली जात आहेत, ह्याचं एक चित्र तुम्हाला मी दाखवतो. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे योग्य प्रकार काय आहे, तर गच्चीवरनं येणारं पाणी आपण खाली आणतो. ही बिल्डिंगच्या भोवतालचा हा जो भाग आहे त्याचा उतार आपण भिंतीच्या दिशेने केलेला असतो. हा वाफा केलेला आहे आपण, ही भिंत आहे कडेची. वाफ्याला आपण संरक्षक भिंत केलेली नाही, म्हणजे रिटेनिंग वॉल वरती केलेली नाही, ही आपण खाली जमिनीत 1 फूट केलेली. त्यामुळे कसं होतं की इथनं सगळं येणारं जे पाणी आहे चारी बाजू बिल्डिंगच्या चारी बाजूनी, ते वाफ्यात जातं आणि मुरतं, आणि मग जास्त राहिलेलं पाणी मात्र ठीक आहे ते बाहेर वाहून जातं. हल्ली बहुतेक सगळे विकसक काय करतात, म्हणजे मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे, तुमच्या सोसायटीतलं मला माहित नाही, पण मी जिथे राहतो त्या भागामध्ये त्यांनी बरोबर कसं केलंय की, भिंतीच्या कडे जो वाफा आहे, एक तर पहिला वाफा केलाच जात नाही. समजा केला चुकून,
तर त्या वाफ्याला ही जी रिटेनिंग वॉल जी येते, ती रिटेनिंग वॉल ही जमिनीच्या वरती आलेली आहे. आणि त्याचा उतार केलेला आहे, तो उतार बिल्डिंगच्या दिशेने केलेला आहे मध्यभागी. बिल्डिंग पासूनच्या याचा उतार मधल्या दिशेने केलेला आहे. त्यामुळे होतं कसं की सगळीकडचं पाणी जे येतं ते त्या बाजूच्या याच्या जागेच्या मध्ये साठतं आणि तिथनं सरळ ते बाहेर वाहून जातं रस्त्यावरती. हे थोडक्यात पाणी मुरू नये याची उत्तम व्यवस्था केलेली असते. तर हे आपल्याला बदलणं खरं गरजेचं आहे, म्हणजे सगळ्यांनी, की नवीन काही बांधकाम करताना किंवा काही बिल्डर लोकांना सांगायला पाहिजे की हे अशा प्रकारे आपल्याला करता येतं. आणि हे अर्थात आपल्याला चुकीचं झालं असेल तर आपल्याला दुरुस्तही करता येतं, म्हणजे अवघड आहे अशातलाही भाग नाही. आणखी एक चुकीच्या प्रकारे वाफे केले जातात त्याची ही पद्धत, म्हणजे इथे असं केलेलं आहे की बाहेरचं पाणी जे आहे, पावसाचं पाणी पडणारं, ते आत अजिबात जाणारच नाही अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे या वाफ्यातलं पाणी जे आपण पाणी जायला पाहिजे आणि मुरायला पाहिजे ते मुरतच नाही. हा एक आणखी चुकीच्या पद्धतीने सर्व पुण्यामध्ये तुम्ही जर बारकाईने कधी लक्ष देऊन रस्त्यावरनं गेलात तर 90% पुण्यामध्ये सर्व झाडांचे गळे आवळून टाकलेले आहेत. म्हणजे त्या झाडांच्या पूर्ण भोवती कॉन्क्रिटिंग करून टाकलेलं आहे आणि त्याला पेवर लावून टाकलेले आहे. म्हणजे पाणी मुरू नये म्हणून इतकी चोख व्यवस्था मी कुठे पाहिलेलीच नाही. म्हणजे त्या झाडावरनं येणारं पाणी ओघळून येणारं ते सुद्धा त्याच्या भोवती मुरत नाही. त्यामुळे तुम्ही पुण्यामध्ये बघाल की बहुतेक भागामध्ये एक तर झाडं पडायचं प्रमाण वाढलेलं आहे, झाडं वठायचं प्रमाण वाढलेलं आहे, झाडं मारतायत. आणि महानगरपालिकेचं काही दुर्लक्ष करून नाही, त्यांना काही फारसं त्याच्यावरती सोयरं नाहीये. तर ही एक चुकीची पद्धत. हे जर तुमच्या इथे काही कुठे केलेलं असेल तर तो बदल करून घेणं आवश्यक आहे. त्याचं आळं मोठं करून घ्यायचं आणि कॉन्क्रीट काढून घ्यायचं. आणखी एक चुकीच्या पद्धतीची आळी पुण्यामध्ये केलेली, हा पुण्यातलाच फोटो आहे, आमच्या सहकारनगर भागातला फोटो आहे. त्या अशा प्रकारे विनाकारण त्याला भिंत बांधलेली आहेत, म्हणजे 1-1 फूट उंचीच्या. आता काय आहे, आपल्या इथे लोकांनी म्हणजे पाणी मोरायचं तर जाऊ दे, स्वच्छताच्या बाजूला लोकांनी याच्या सुंदर कचऱ्या कोंड्या करून टाकलेल्या आहेत. सर्व झाडांभोवतींच्या कचरा कोंड्या झालेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला टाळता येतं, किंवा म्हणजे आपल्या बंगल्यामध्ये म्हणा, सोसायटीमध्ये असं काही झालं असेल तर आपण ते बदल करू शकतो त्याच्यात. हे मी काही तुम्हाला परदेशातले फोटो दाखवतोय, तुम्ही सगळेच खूप ठिकाणी हिंडून आलेला असाल. हा इंग्लंड मधला एक अगदी रहदारीच्या रस्त्यावरचा फोटो आहे. आपल्या म्हणजे तुळशीबागे इतकी रहदारी नाही, पण चांगल्यापैकी रहदारी असलेला रस्ता आहे. तर तिथे त्यांनी पूर्ण एक बारीक जाळी झाडाभोवती लावलेली आहे. 6 फूट बाय 8 फूट अशी ती जाळी आहे मोठी. तिथे जाळीवरनं लोक चालू शकतात आणि त्याच्यात बारीक बारीक भोक आहेत, त्याच्यातनं सगळं पाणी, म्हणजे जाळी आहे शक्य ती, ते सगळं पाणी त्यातनं जमिनीमध्ये मुरतं. हे काही असेच परदेशातले फोटो आहेत की तिथे बंगलो सोसायटीमध्ये काही ठराविक टक्केवारीची जमीन ही ठेवणं अत्यंत म्हणजे मॅन्डेटरी, म्हणजे कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे त्यामुळे सगळीकडे पेव्हिंग केलं जात नाही. हे सगळं जे कॉन्क्रिटिंग आहे हे पोरस कॉन्क्रीट आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी पर्कोलेट होतं. आणि शिवाय ज्या एक्सेस जागा आहेत त्या तिथे सगळे गवत लावून किंवा त्या मातीच्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी मुरतं. आपल्याकडे जे पेवर ब्लॉक मिळतात तशाच प्रकारचे तिथे पेवर ब्लॉक मिळतात. तिथे त्यांनी तसंच केलं आहे की पार्किंगच्या जागी गाडीची चाकं जिथे असतात तिथे फक्त चांगले पेवर टाकलेत आणि गाडीच्या बरोबर मध्यभागी खाली तिथे सगळं हे म्हणजे आपल्याकडचे जसे भोकवाले पेवर्स आहेत आणि त्याच्यात गवत लावलेलं आहे. हा एक आणखी फॉरेनमध्ये मी एक चांगला प्रकार पाहिला. आपल्या इथे नाले सुद्धा जे आहेत त्या नाल्यांना आपण काय केलेलं आहे, बहुतेक सगळ्या नाल्यांना आपण सिमेंटिंग केलेलं आहे. अमेरिकेमधला हा फोटो आहे. तर इथे त्यांनी नाल्याला काय केलंय, मी 5 ते 6 ठिकाणी पाहिलं की नाल्यामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी येतं तिथे सगळं गवताचा भाग आहे सगळा. त्यामुळे तिथे पाणी पहिलं मुरतं आणि नंतर गवतातनं जे शिल्लक राहून जे पाणी येतं त्याला हे सगळं त्यांनी दगडाचं बंडिंग केलेलं आहे. कॉन्क्रिटिंग कुठेही केलेलं नाही, लूज दगड सगळे त्याच्यात ठोकून बसवलेले आहेत. त्यामुळे खूप पाणी मुरतं इथे आणि मग जे काय एक्सेस आहे ते नाल्यातनं वाहून जातं. तर हे करता येण्यासारखे, अर्थात तुम्ही बंगलोर सोसायटीची नाही पण एक माहिती दिली तुम्हाला. हा मल्चेक वापरला जातो, की आपल्या इथे सुद्धा हा करता येण्यासारखा आहे, की हे अमेरिकेतला फोटो आहे. तर तिथे मातीची धूप होऊ नये म्हणून असं लाकडाचा भुस्सा टाकला जातो. आता ह्याच्या व्यतिरिक्त घरच्या घरी पाणी वापरायचे जे उपाय आहेत ते म्हणजे अगदी सोपा उपाय, म्हणजे मी बरेच वर्ष करतोय, माझे काही मित्रही करतायत ते. आपण आंघोळीच्या वेळी
साबण वगैरे लावून झाला की नंतर ते जे एक थोडीशी अर्धी बादली पाऊण बादली पाणी असतं ते स्वच्छ पाणी असतं सगळं. तर आपण एखादी दुसरी बादली घेतली आणि त्याच्यामध्ये पाय टाकून बसलो तर त्याच्यामध्ये एक 8-10 लिटर पाणी सहज साठू शकतं. असं एक प्रत्येक माणशी आपण 8-10 लिटर पाणी जर साठवू शकलो तर चांगल्यापैकी सेव्हिंग पाण्याचं होऊ शकतं. तर हे सगळे साधारण पाणी म्हणजे कशा प्रकारे आपण पाणी वाचवू शकतो, साठवू शकतो, मुरवू शकतो आणि वाचवू शकतो किंवा आपल्या बंगल्यामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये काय काय आपल्याला याच्यासाठी करता येतं. तर हे अशा प्रकारे हे सगळं रेन वॉटर म्हणजे बरं मी थोडक्यात सगळं घेतलंय. ते अजून आपल्याला बऱ्याच स्लाइड्स किंवा हे दाखवता येतात. पण आपल्याला तशी वेळेची एक 40-25 मिनिटाची मर्यादा आहे. नाही मग ते अश्विनी आता किती 5 मिनिटं राहिलीत का संपली मला वाटतं? नाही नाही, आपल्याकडे आहे वेळ. फक्त हं. म्हटलं मेन आपल्याला आमच्या सोसायटीत काय करता येईल किंवा आम्हाला थोडक्यात थोडा हं. अवेअरनेस हवा होता. म्हणजे हो. आमचं हं. आम्ही पण थोडं जरी प्रयत्न करत असलो तरी नवीन टेक्निक्स म्हणा किंवा काय काय हो. ऑप्शन्स अवेलेबल आहे हे तुम्ही खूपच छान सांगताय. सो तुमचं जर बऱ्यापैकी कव्हर झालं असेल तर आपण थांबू शकतो. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू. हां, तसं नाहीतर विचारू अजून दे त्यांना. हां, अजून अ, म्हणजे बंगल्यात आता कसं आहे की साधारण अ, एखाद्या बंगल्यात जर करायचं असेल तर आपल्याला असंही करता येतं की त्यांनी काही मला फोटो समजा पाठवले आणि प्लॉटची एरिया वगैरे पाठवली तर आपण साधारण सल्ला देऊ शकतो त्याला. म्हणजे अगदी जागेवरतीच यायला पाहिजे असं नाही. फक्त प्रत्यक्ष सिव्हिल कामाच्या वेळी मात्र तिथे यावं लागतं. कारण काय आहे, थोडंफार का होईना सिव्हिल काम हे करावं लागतंच. म्हणजे ती सोय केलेली नसल्यामुळे काय होतं की थोडंसं का होईना करावं लागतंच. सिव्हिल कामाशिवाय भरपूर थोडंसं रेन वॉटर हार्वेस्टिंग हां. होत नाही आणि आमची पण सोसायटी तशी आता जुनी आहे. नाही. 2010 साली वगैरे झालेली आहे. त्यामुळे तेव्हा बरं. रेन वॉटर हार्वेस्टिंग रिलेटेड काही मॅन्डेटरी नसावं. त्यामुळे अशा हो. पाण्याच्या टाक्या वगैरे असं काही नाहीये. फक्त लकीली नाहीये. कसं आहे सगळ्याच बंगले जे ट्विन बंगले आहेत, सगळ्यांनाच हो. मातीचा एरिया पण भरपूर आहे. आहे. त्यामुळे नॅचरली जे पाणी मुरवणं किंवा जिरवणं म्हणतो, हो. ते तिथे होतं. पण तरी आपण हं. ऍक्टिव्हली अजून बरंच काय काय तुम्ही जे सजेस्ट केले ते करता येतील. तो खूपच मस्त एकदम इन्फॉर्मेटिव्ह होतं. मला एकदम ते आपण ते मागच्या ओढ्यामध्ये बांध घातला होता हो. वगैरे ते हो. सगळं आठवलं. हो. ते खूपच हो. त्यावेळेस छान इम्प्लिमेंट झाल्या होत्या काही काही हो. गोष्टी आपल्या. तसं आता हे आम्हाला दोन्ही यांनी इंटरेस्ट असेल म्हणजे हं. सोसायटी लेवलला काय करता येईल आणि प्लस इंडिव्हिज्युअल बंगले असल्यामुळे इंडिव्हिज्युअली कोणाला जर इंटरेस्ट असेल. तर आता हा बरोबर. हं. आज जे कोण अटेंड केले ते आणि बाकी मग हा व्हिडिओ आम्ही शेअर करू. मग हो. त्याच्यानंतर बघूया पुढे कसं काय करायचं ते. आत्ता कोणाला काही बरोबर. क्वेश्चन असेल तर विचारा नक्की. विचारू द्या आम्ही मी आहे. अ, गच्चीवरती टाकी लावून मोटरनी चढवणे हा काय ऑप्शन आहे का? किंवा पंपानी चढवणे असा ऑप्शन असू शकतो का? कारण की आमच्याकडे टेरेस एरिया थोडासा आहे. पण खाली हां. टाकी बांधणं वगैरे काही शक्य नाही आता माझ्या माहितीत. नाही कसं आहे हा ऑप्शन आहे पण त्या केसमध्ये तुम्हाला खाली टाकी लागते. कारण का तुम्ही मुळामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते तुम्ही कुठेतरी पहिलं साठवावं लागतं ना वरती पंप करण्यासाठी. तर बरोबर. ते खाली जर साठवायची सोय नसेल तर तुम्ही पंप कुठनं करणार ना? नाही, नाही. छोटी टाकी खाली म्हणजे लेट्स से एका दिवसाचा पाऊस किती लिटर येईल तुम्हाला माहित नाही. तेवढी टाकी खाली ठेवली हां. आणि मेन टाकी वरती ठेवली तर काहीतरी होऊ शकेल. म्हणजे आता आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच जणांनी 5,000 लिटरची किंवा 3,000 लिटरची टाकी वरती ऑलरेडी ठेवलेलीच आहे. बरोबर आहे. तर अर्थात कॉर्पोरेशनचं पाणी जातं. हे हो. आता डायरेक्टली वरती पंप करता येईल का नाही मला माहित नाही. ते फिल्ट्रेशनचे वगैरे इश्यूज असू शकतील. मे बी अजून एक ऑक्सिलरी टाकी ठेवली फॉर ब्राउन वॉटर किंवा आपण जे म्हणतो तसं कनेक्ट केलं वगैरे असं होऊ शकतं. नाही आता कसं करता येईल आपल्याला की हे बंगल्याच्या वैयक्तिक म्हणजे त्या बंगल्याची इथले कशी म्हणजे जागा कशी आहे काय करता येणार आहे आपल्याला. जर एखादी पन्हाळ किंवा वरनं आलेला पाईप असेल तर हं. तो पाईप आपण डायरेक्ट त्याच्या खाली जिथे जर जागा उपलब्ध असेल तर 350-500 लिटरची टाकी आपण तिथे ठेवू शकतो खाली. ओके. आणि मग ती टाकी आम्ही तसंही नुसतं केलेलं आहे की पंपिंग केलेलं नाही काही नाही. ती टाकीत पाणी साठवत राहायचं आणि ते बागेला मग गाडी धुवायला वगैरे असं वापरत टाकायचं. छोटा टुल्लूचा पंप आणलेला आहे आणि त्या टुल्लूचा पंप त्या टाकीच्या आउटलेटला लावून ते पाणी वापरू शकतो. म्हणजे पाणी साठली टाकी भरली की पाणी वापरून टाकायचं. आणि थोडक्यात म्हणजे आपण पाणी वाचवतो ना याच्यामध्ये आणखी. म्हणजे तुम्ही हो. नळाचं जे वापरणार त्याच्याऐवजी पावसाचं वापरणार. हां, म्हणजे ॲटलीस्ट सोसायटी लेव्हलला मला असं वाटतं, की कार वॉशिंग आमच्याकडे बंदच केलेलं आहे अल्मोस्ट. कारण की हां. आमच्याकडे एक असं डेडिकेटेड एरिया आहे कार वॉशिंगचा. हां. तिथे हां. ॲक्चुअली पाणी मग कारला फक्त धुण्यासाठी इमिडिएटली वापरून टाकायचं असं करता येईल.
किंवा बागेसाठी करायचं म्हणजे बागे किंवा कार वॉशिंग एरिया जो आहे तिथे आपल्याला अशी काही टाकी ठेवून साठवता आलं तर तसंही करता येईल जागा उपलब्ध असेल तर. बरोबर. आणि बागेला तर वापरता येतच म्हणजे काहीच प्रश्न नाही. ती आणि कुंड्यांची पण आयडिया छान आहे, म्हणजे कुंड्यांना स्टोरेज हो युनिट करायची आयडिया पण छान आहे. हो हो. आणि आपल्याकडे काय झालंय की हल्ली म्हणजे कसं केलं जातं की ते परत परत रिपीट क्लायंट पाहिजे म्हणून त्या कुंड्यांना भोकं इतकी देतात की लोक ते खतं न्यायला येतात, ते माती न्यायला येतात, ते ते इतकं वाया जातं त्याच्यामध्ये सगळं. त्या हम्म, कुंड्या जमिनीवर असतील तर फारसा त्रास होत नाही, पण गच्चीवर असतील तर नक्की त्रास होतो. बरोबर. नाही, छान आहे. म्हणजे इन्स्पायरिंग आहे. आपण काहीतरी नक्की करायला पाहिजे असं वाटतंय. पण खरंगाव पोचतं म्हणजे आपण खरं म्हणजे अमर्याद पाणी आहे आपल्याकडे खरं म्हणजे. हो. पुढची आता काय म्हणतात ना की पुढची युद्ध ही पाण्यावरती होणार आहे, तिथे आपल्याला खूप स्कोप आहे खरं युद्ध न करता सगळ्यांवरती राज्य करायचं नियोजन चांगलं केलं तर. करेक्ट. हम्म. आणि रॉबिन, कसं आहे की आपण हल्ली आपल्या इथे हा, एस-टी-पीचं काहीतरी रिसायकल्ड वॉटर बागेसाठी वापरतो ना? हो वापरत असेल तर चांगलंच आहे ते म्हणजे एसटीडीचं वापरतात चांगल्या प्रकारे चालू असेल सिस्टीम सगळी ती तर चांगलंच आहे. रॉबिन एसटीपी काही प्लांट करणार चालू आहे तुमच्या व्यवस्थित. हो, एस-टी-पी प्लांट व्यवस्थित चालू आहे आमच्या इथला. हा पण मग ते वापरतात म्हणजे सगळ्या ठिकाणी मिळतात तोच कन्सेप्ट आहे खरं एसटीपीचा की हा एसटीपीचं पाणी सगळ्या कॉमन एरियामध्ये बागेसाठी वगैरे वापरायचं. हा, बागेसाठी इथे आपल्या म्हणजे आत्ताच्या सोसायटीत ड्रिप इरिगेशन पण आहे आहे केलेलं, का? आणि ते रिसायकल्ड वॉटरच वापरतात त्याला. सो काही काही गोष्टी केलेल्या आहेत, पण अजून भरपूर करण्यासारखं आहे. आणि म्हणजे ते कसं करायचं आता बघूया. एक रिसायकल हे जे पाणी ड्रिप इरिगेशन मध्ये वापरलं जातं ना, तर एक माझा एक दोन ठिकाणी अनुभव असा आला होता की थोडेसे ते ड्रिपचे हे चोक होतात जरा कारण का हे जे ग्रे वॉटर जे बाहेर पडतं आपल्या एसटीपीचं पाणी त्यात नाही म्हणलं थोडीशी इम्प्युरिटी वगैरे म्हणजे त्याला काही अर्थात ते कुणी केलंय माहित नाही मला फिल्टर वगैरे चांगला लावला असेल त्याला कदाचित पण असा तुमचा काही अनुभव नाही ना की ड्रिप लाईन नाही, चोक आहे. होती किंवा असं आहे, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते चोक होतात हा, मधून मधून आणि मग ते बदलावे लागतात. असं कारण काय हम्म. तर तो थोडासा त्याचा ड्रॉबॅक आहे पण ठीक आहे म्हणजे वापरलं जात आहे बागेला ते म्हणजे नॉट बॅड म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि ते मधनं मधनं हे करताय का तुम्ही म्हणजे नॉर्मली एसटीपीचं म्हणतात असं की साऱ्या वर्षातनं एकदा जरा चेक करावं त्याचं आउटपुटचं पाणी म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे का नाही हे कळतं म्हणजे. ऍक्च्युली रॉबिन कडे ह्याचा सगळा डेटा आहे. रॉबिन, कॅन यू टॉक? रॉबिन, आर यू देअर? ऐकून हा, ऐकू नाही येते रॉबिनचं. हा रवीचा काहीतरी आवाज असा हा, तिरका आवाज बारीक नीट येत ज्याचा नाही. मायक्रोफोन खराब असावा बहुतेक. रॉबिनचा आवाज बदलला जरा. मायक्रोफोन खराब आहे त्याची. ओके, मग अजून काही क्वेश्चन्स आपले नसतील तर संपदा, अजून मग काही आपल्याला विचारायचंय? नाही नाही, मला आय थिंक आय एम टोटली सॅटिस्फाईड आणि फुलफिल्ड. फक्त मला असं वाटतं की अशी जर काही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला क्रिएट करता आली, अश्विनी, की यु नो एक बागेत चक्कर मारायची आणि त्यांच्याबरोबर सर येतील आणि ते आपल्याला सांगतील की कुठे कुठे काय काय पॉसिबिलिटीज आहेत. कारण सर आपल्याकडे आमचं बऱ्यापैकी अप्स अँड डाऊन्स आहेत सोसायटीमध्ये. हो ना, सो तो कुठे ऍक्च्युली काय फायदा आहे ना. पॉसिबिलिटी विल तो हेल्प. ऍक्च्युली फायदा आहे ना, की जर आपल्याकडे खूप उतार वगैरे असतील तर कुठे पाणी कलेक्ट करायला आपल्याला नॅचरल ऍडव्हान्टेज आहे ना आपल्याला. करेक्ट. तो दुसरा एक व्हेरियन्स आहे. बरोबर. नाही, दुसरा एक आपल्याकडे अजून एक इश्यू आहे की बोरवेलला पाणी नाही लागत. तर आता आपणच जर पाणी मुरवलं तर हो बोरवेल आपल्यासाठीच चांगल्या तऱ्हेने आपल्याला तयार करता येईल. आणि मग जेव्हा शॉर्टेज असतं वॉटरचं तर ते टँकर लॉबीवर डिपेंडंट न राहता वी कॅन हो यूज दॅट. असं ते एक पण एक फायदा विचार करायला हरकत नाहीये. नाही, एक गोवा विचार करू शकतो. फक्त एकच एक तांत्रिक मुद्दा सांगतो म्हणजे की काय असतं
क्वचित कधीतरी असं होतं म्हणजे की एखाद्या बोर आपण खणल्यानंतर त्याचे ॲक्विफर्स म्हणतात, म्हणजे जमिनीखालचे जे पाण्याचे जे झरे असतात सगळे ते. तर काही क्वचित ठिकाणी असं असतं की एखाद वेळ ते त्या झऱ्यांना खूप वेगळ्या वाटा काहीतरी मिळतात. त्यामुळे शक्यता अशी असते की एखाद वेळ असं होऊ शकतं की आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही आपल्या स्वतःला, म्हणजे ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतं. हो, आता पण तसंच आहे आपल्याला ऍक्च्युली. कदाचित मिळेल. हा, नाही ठीक आहे ना, आपल्याला नाही कोणाला मिळालं तरी चालणार आहे, कारण आपल्या मागे पण आता प्रचंड प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत. सो आपण मे बी जे बोर साठी साठवू ते प्रॉबेबली दुसऱ्या हो. कोणाला तरी मिळू शकतं. पण वी कॅन अटेम्प्ट दॅट. कारण आपल्याला नक्कीच मिळेल. हे फक्त हम्म, क्वचित कधी होऊ शकतं म्हणजे की म्हणजे हे तर नक्कीच होईल. बोअर रिचार्ज करणं हा तर अगदी कॉमन प्रकार आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारे केलं तर डायरेक्ट बोअरमध्येही सोडता येतं आपल्याला फिल्टर करून, किंवा त्याच्या भोवती शोष खड्डा करून तो करता येतो. ओके. हे नक्की करता येतं आपल्याला. आणि हम्म, हम्म. अ, दोन चार ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी आपण जर जागा उपलब्ध असेल सोसायटीत तर नुसते शोष खड्डे सुद्धा करू शकतो. बोअर असो नसतो, ते जमिनीमध्ये मॅक्सिमम पाणी जाईल ना तिथे. बरोबर. अ, अजून एक आपल्याकडे एक फायदा असा आहे की दोनच टाईपचे बंगले आहेत. सो आपण जर काहीतरी लॉजिकल हे काढलं एक सोल्युशन, तर ते कॉपी पेस्ट पटकन करता येईल. प्रत्येक बंगला वेगळा असता तर इश्यू झाला असता. हा, हा. पण दोनच टाईपचे बंगले आहेत. सो बरं. मे बी इट इज अन ॲडव्हान्टेज. नक्कीच नक्कीच, म्हणजे कॉप्या करता येते, सगळ्या कॉपी पेस्ट करता येते. हा, म्हणजे बंगल्यांचे सायझेस किंवा गार्डनचे सायझेस वेगळे वेगळे आहेत. पण हा, कन्सेप्च्युअली बंगल्यांची स्टाईल सेम आहे एक्झॅक्ट. ते नाही, हा, हा. नाही, नक्कीच येईल करता आपल्याला, नक्की करता येईल इथे. ते प्रत्यक्ष म्हणजे तुमचं आता काय कसं पुढे जात आहे, काय प्लॅन आहे त्याप्रमाणे मग मला व्हिजिटही करता येईल, म्हणजे आपण तिथे प्रत्यक्ष भेटून एक सगळा परिसर हिंडलो तर मग पटापट मी सजेशन देऊ शकेन तुम्हाला की आपल्याला काय काय करता येऊ शकेल तिथे. चालेल ना, लेट्स प्लॅन दॅट. आमचं आता आम्ही एकदा इंटरनली मीटिंग मध्ये बोलतो परत, हो, आणि हो, आपल्याला कसं पुढे जाता येईल किंवा काय करता येईल ते मग ठरवतो आणि तुम्हाला तसं कम्युनिकेट करतो. हो, चालेल. थँक्यू सो मच. ते हो, खूप खूप ऑप्शन्स पाणी वापरायचे मला माहिती नसलेले सापडले. त्यामुळे छान वाटलं. नाही, इव्हन मी आता काय करेन, सर्वसाधारणपणे आपण पाणी कसं वाचवू शकतो याचे एक मोठं टेबल आम्ही केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करतो, तुम्ही सर्व सभासदांना पाठवा. तर त्यात सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे मराठीत जे आपण म्हणतो, की खूप काही छोट्या गोष्टी करता येण्यासारख्या असतात आपल्या, आणि आपण काय ते फारसा विचार केलेला नसतो किंवा डोक्यात आलेले नसतात. तर ते एक मी तुम्हाला टेबल पाठवतो. दुसरं एक कंपोस्टिंगचाही ब्लॉग आहे, आणि माती विना शेतीचा गच्चीवरचा माती विना भाजीपाल्याचा एक ब्लॉग आहे. ते दोन चार तुम्हाला लिंक पाठवून देतो. ज्या सभासदांना काही आवडेल तर बघतील ते. चालेल ना, पाठवा. आमच्या इथे लकीली पर्यावरणाची. माती भरपूर आहे, म्हणजे मातीमध्ये शेती करण्यात पण लोक इंटरेस्टेड आहेत आणि माती आहेत. विनामध्ये पण आहेत. त्यामुळे तुम्ही शेअर करा, आम्ही ग्रुपमध्ये पाठवतो आमच्या. माती विना गच्चीवरती करतो आपण, आणि जमिनीवरची शेती आहे तिथे एक व्हर्टिकल गार्डनिंग नावाचा कन्सेप्ट आहे. तर तोही मी सगळे दोन तीन त्याच्याशी म्हणजे संयुक्तिक व्हिडिओ सगळे जे आहेत कसं केलं जातं ते लिंक सगळ्या पाठवतो तुम्हाला, तुम्ही शेअर करा मेंबरांना. चालेल, चालेल सर. थँक्यू ओके. सो मच. थँक्यू सो आणि हा, मच. काही इतक्या शंका शॉर्ट असतील तर मला नोटीसला. काय नाही, काय? ठीक आहे. नाही, तुम्हाला आणि काही शंका असतील तर मला व्हॉट्सअपवर विचारायला हरकत नाही, काय हो, अडचण हो, नाही. नक्की, नक्की. ते ऍक्च्युली कसं आहे, जेव्हा आता त्याच्यावर परत एकदा खरं विचार, म्हणजे आमचा आम्ही पण विचार करू, मग खूप शंका यायला लागतात. आता कसं बरोबर. होतं, आम्ही ओव्हरवेल्मड आहे आता ऍक्च्युली. हो. म्हणजे जरी मी तुमच्याबरोबर काम केलेलं असलं तरी मला आता परत ते ऐकताना बघताना परत असं वाटलं, अरे बरोबर. आपण किती अपॉर्च्युनिटी मिस करतोय पाणी वाचवायच्या. सो आता थोडंसं ओव्हरवेल्मड आहे त्यामुळे प्रश्न आता नाही सुचत, ते नंतर ऍक्च्युअल काम करायला लागल्यावर सुचायला लागतात. पण बरोबर. म्हणजे थँक्यू सो मच. मला खूप तुम्हाला या पर्टिक्युलर रेन वॉटरसाठी आमच्या सोसायटीसाठी सेशन ठेवायची इच्छा होती, ते फायनली आज हा, झालं. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. खूपच छान वाटलं. आणि तुम्ही इतकं सहजरित्या सगळं सांगत होता. यू मेड इट साऊंड सो इझी, जेव्हा की ते असं नाहीये. अह, पण ऍटलीस्ट दॅट्स अ गुड प्रोपेलर फॉर अस. ऍक्च्युली इट्स इझी, म्हणजे फक्त आपल्या काही काही डोक्यात येत नाही, फक्त बाकी काही नाही. ते सोपंच आहे सगळं.
देखने का नजरिया बदलना है. ट्रू. हा थोडंसं म्हणजे आपलं काय त्या दिशेने आपण कधी विचार करत नाही, बाकी काही नाही. छान आहे. चालेल. थँक्यू, तुम्ही आलात. आणि आता हे आम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करूया आमच्या सोसायटीत. चालेल. आणि मग बघूया याच्यातनं पुढे काय निघतं. पण नक्की. we have gained a lot. All of us who are attending today's session, we've definitely gained. धन्यवाद. चला. Thank Thank you. you. Thank you. Thank Good you. थँक्यू night. सर. Good night.